चिकन आता टाकलेलं आहे, मस्त की मिक्स करून घेणार आहे आणि वाफेवरती थोड्या वेळ नंतर शिजायला ठेवायचं आहे. कसं आहे पाणी बघा, जबरदस्त. तर चला आता पाण्याच्या खालून जाऊया. हे जरा साईडला हो, मला साईड दे गाडीला, माझ्या गाडीला साईड दे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आजच्या थंबनेलवरून वगैरे तुम्हाला कळलं असेल की काय आजचा ब्लॉगचा विषय आहे. तर आत्ता जाकादेवीमध्ये आहे मी, आणि जाकादेवीमध्ये आता भावड्या येतोय तिकडून, तर त्याच्यासाठी थांबलो आहे मी ते जाकादेवी. तर आल्याच्या नंतर आम्ही निघणार आहोत. तर त्याचं काय काम आहे काहीतरी थोडंफार जाकादेवीमध्ये, ते काम झालं की आम्ही निघणार आहोत. तर आत्ता त्याचीच वाट बघतोय. 5 मिनिटात येतो बोलला आहे, अजून काय त्याची 5 मिनिटं होत नाही. असं येईल तो, त्याच्यानंतर मग आपण निघूया. भावड्या भाव बघू शकता तुम्ही, भाव आपला आज 14 दिवसांनी भेट झाली. 14 दिवसांनी, हा 14 दिवसांनी भावाची भेट झाली. कसा आहे, बराच ना? कुठं आताच कुठे काय? अच्छा, कामाला आहेस इकडे? कुठे चल, कुठे जाऊया? कुठे जायचं मला काय माहिती. तू कशाला इथं बोलतोस मला? रिक्षात भाडं होतं रे मला. चल आता आम्ही निघणार आहोत बोरी गवालेवाडीमध्ये राहुलदाच्या घरी. भावाचं सुद्धा यूट्यूबवरती चॅनल आहे, तुम्हाला माहितीच असेल. भाव कसा स्टार आहे, अस्खलित नमुने. भावानं ब्लॉगिंग पण चालू केलं आहे, चांगली गोष्ट आहे. परवाचा ब्लॉग 1 नंबर होता, बघितला मी. आता नवीन ब्लॉग चालू केला. हा, भावड्याची दुनिया हे नवीन अकाउंट आलंय, भावड्याची दुनिया. ओके, वा, काय नाव आहे भावड्याची दुनिया. भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा, फुल सपोर्ट करा. मस्त आहे की, आणि करतील लोक. हा, ते आहेच रे, तू कसं स्टार आहेस ना. चला आता आम्ही निघतोय. पार्टीचा बेत आहे आणि इकडे आम्ही वाट बघतोय. आमचे गाडी गेले चिकन बिकन आणायला गेलेत, बाकीचे गेले चिकन आणायला. भावा, काय नाव तुझं? फोटो काढायचे. आदेश. आदेश भाऊ, आपल्या खालगावचा ना तू? खालगावचा वाघ आहेस रे. असतोच काय कोणावर फोटो काढायचा आहे? जाकातीत आता आम्ही आलो, वाट बघतोय. ते कुठे चिकन आणायला कुठे गेलं काय समजायला मार्ग नाही. आम्ही इथं मगापासून वाट बघतोय. नाश्ता करायला गेला होय. जिन्नस घेऊन आलेले आहेत, जिन्नस रेडी आहे इकडे मस्त आहे की. हे रिक्षा मी चालवणार आहे. जिन्नस आतला आलेला आहे. चला, हॉटेलमध्ये चणे शेंगदाणे खातोय आम्ही. मगाशी पार्सल घेतलेले होते, माझ्यासाठी ते भाजी पार्सल घेण्यासाठी आलो आहे, कारण आपण नॉनव्हेज खाणार नाही, त्यामुळे चणे शेंगदाणे या खायला. माझं पार्सल घेतलेलं आहे, पार्सल घेऊन निघायचं आहे आता. चला, नाश्ता करायला थांबलो इथे मुनगुस पाट्यावरती. इकडे जे जातो ना रस्ता आहे राई भातगाव साईडला, तिथे नाश्ता करायला थांबलेला आहे. सकाळ सकाळी वडापाव खाऊन जायचं, कारण जेवायला आम्हाला लेट होणार आहे. वडापाव दादांनी नाश्ता दिलाय आम्हाला, धन्यवाद दादा. नाश्ता करायला सुरुवात झाली. सगळे शूट करतात, सगळे. तरवळ माचुलेवाडीमध्ये आम्ही आता आलो आहोत. पाठी आहेत 2 जण, आम्ही आहे 2 जण, आणि रिक्षात आहेत 3 जण. 7 जण आहोत आम्ही. इथून कुठे जायचा प्लॅन आहे काय माहित नाही. सगळं साहित्य घेऊन आता नदीवरती जायचं आहे खाली. प्रत्येकाने प्रत्येकाची वस्तू काय काय घेतलेली आहे, आणि माझ्या डोक्यावर आता चिंबूल आले आहे. ही लाकडाची भारी माझ्या डोक्यावर घ्यायची आहे. चला,
त्यांनी पहिली सुरुवात केला नाही कोकण करा हे बाबा खाली आम्ही लोकेशनवर आलेलं असं वाटतं. आलेलं काय रे? प्रतीकच्या वाडीत आलेलं इकडं. इकडे ब्रिज कसा आहे बघा, इकडचा ब्रिज. ब्लॉगिंग साठी सेटअप बघा काय करतोय. सेटअप करतोय बघा, दगडाला मोबाईल लावून ठेवा ते ना. वा दगडावर ठोक ठोक. ठिकाण एक नंबर आहे. पार्टीसाठी वगैरे शांत, पाणीचं बाजूलाच आहे. फक्त याल त्यांनी स्वच्छता राखा एवढंच सांगणं आहे तुम्हाला सगळ्यांना. चिकन मॅरिनेट चालू आहे. एक नंबर झालेले. वास बघा, वास सुटलाय. मेन प्रक्रिया आत्ता सुरुवात होते. खरं तर चिकन इकडे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये शिजवायचं आहे. काय घेऊन काय शेवटी आला होणार ते याडे. कमी कांदा टोमॅटोची मस्त की ग्रेव्ही करायची आहे. वाटण मसाला काय असतं ते? चिकन आता टाकलेलं आहे, मस्त की मिक्स करून घेणार आहे आणि वाफेवरती थोड्या वेळ नंतर शिजायला ठेवायचं आहे. मग कच्चच खाणार आहे. हा पार्टी तर आम्ही इथं करतोयच, परंतु साफसफाई पण तेवढीच महत्त्वाची आहे. हे सगळं आम्ही स्वच्छ करणार आहे इथं, कारण ही निसर्गरम्य हे वातावरण आहे. इथं घाण करणं योग्य नाही. तिकडे चिकन वगैरे सगळं काही शिजतंय आणि या साईडला खरंच सांगतो वातावरण भारी आहे. आणि इकडे बघा नदी आहे, नदीकाठला चांगली सुंदर अशी जागा आहे. त्या ठिकाणी आम्ही मित्र मिळून सगळे जंगलामध्ये इकडे पार्टी करतोय. आणि तिकडे एक सुंदर असा ब्रिज आहे, तुम्हाला दाखवतो. तिकडे हा बघा, हा ब्रिज आहे. मगाशी येताना तिकडून दाखवला. हा ब्रिज इकडून पलीकडे जातोय, छान वाटतंय उलट. कलेजी भाजून झालेली आहे बघा. कलेजी किती आहे आणि वाटेला पुरं किती आहे बघा. हे बाबा मी नाही वाटेला. काळीज भाजून खाणार आहेत आता. काळीज भाजून खाण्याची मजा एक वेगळी असते. भावाचं नाव कसं? सायराज सनगरे. आपल्याकडे आज जॉईन झालाय सुमितदाच्या गावातला. काय गावातला? अच्छा.
दोन एक त्याला मग मला हा एक त्याला दर्शनला नाही संपलं. ते दोघं आहेत ना तिकडे पोहण्याचा आनंद घेतात त्या साईडला, तिकडे पोहण्याचा आनंद घेतात दोघं. आता हे पण तिकडे पोहायला जाणार आहेत, आपण पण जाऊया पोहायला. आपण सुद्धा जायचंय पोहायला. आता पाणी जास्त मोठं नाही, छोटं पाणी आहे, त्याबद्दल काही टेन्शन नाही. मस्त पोहायला पाणी जास्त मोठं नाही. पाण्यात पडाल काढला नाही, काढला कुठे येणार. मस्त पाणी आहे पोहायला या. कसं आहे पाणी बघा, जबरदस्त. तर चला आता पाण्याच्या खालून जाऊया. हे जरा साईडला हो, मला साईड दे गाडीला, माझ्या गाडीला साईड दे. खायला भारी वाटतंय. कसं निळसर पाणी आहे आणि सोबत मित्र. भारी, हा व्ह्यू भारी आहे वरतून. मस्त एक झाड पण छान आलंय का भारी, मस्त भारी वाटतंय. पाण्याच्या खालून तर भारी वाटतंय एकदम. पाणी स्वच्छ आहे, त्याबद्दल काही विषय नाही. हे बघा यांचं तर चिकन शिजलेलं आहे मस्त. आणि माझं पण जेवण इकडे रेडी आहे, पोहून आलेलं आहे. आणि आता जेवायचं आहे डायरेक्ट. मस्त बसायला पण चांगला जागा आहे, हिरवागार. आता सगळ्यांनी जेवायला वाढलेलं आहे सगळ्यांना. तर आपला व्हेज आहे इथं. आता सगळ्यांचा देईल तेव्हा ना मी हे चालू व्हेज आपला घेऊया. काय कर रे तरी म्हटलं बॅटरी गावता. आणि भात आहे इकडे, सगळे जेवायला बसलेले आहेत. हे वा मला नको देऊ काय, हे दे या सगळ्यांनी मस्त आहे जेवायला. प्युअर व्हेज. आपण इथे किकडे पोळले नाही, बारक्या बारक्या भरपूर आहेत. कुठली हा आम्ही सगळे मिक्स आहो. सोय झाली आजची. छोटे छोटे आहेत, मस्तपैकी जेवलेलं आहे. भारी बघा कसा सीन वाटतो इथं जेवल्याच्या नंतर. जेवून झालंय, आता पुन्हा पोहायची तयारी आहे सगळ्यांची. तर चला पुन्हा पोहूया. पाणी मस्त आहे, शांत निळशार पाणी, भारी आहे. येताना एवढा हा चढ उतरून आला, आता जाताना एवढं चढत जायचं आहे सगळा. हा चढ बघा कसला आहे. इकडं या रस्त्याने येताना आलेलं आहे, आता जाताना वरती जायचं आहे परत. पूर्ण जर डांबरीकरण झाला ना हा रस्ता, तर खालपर्यंत एकदम मस्त येईल, खाली नदीपर्यंत. आता जेवून आहे ना वर जाताना दम लागला, येताना काय वाटलं नाही वरतून, आता जाताना वरती दम लागतोय. एकदाच वर चढत चढत आलेलं आहे एकदा. इथे गाड्या लावलेल्या आहेत. चला इथून रिक्षा घेऊन जायचंय पुन्हा माचिवलेवाडीमध्ये. माचिवलेवाडीमध्ये वरती आता आलेलो आहोत मस्त आहे की. आणि ड्रोन शॉट घ्यायचा, इथून ड्रोन उडवायचा आहे. सुमित दादा ड्रोनवाला इथे ड्रोन उडवण्याचा नादात. आणि इकडे दत्त मंदिर आहे, इथे सार्वजनिक महापूजा असते दत्त जयंतीला. त्या साईडला तिकडे हनुमंताचं मंदिर आहे. तर आता ड्रोन उडवूया. नाही रस्त्यानं आम्ही नंतरची व्हिडिओ करूया. काय करतोय थांब ना, घे हातात, घे हातात, घे हातात, घे ना तुम्ही काय थांब थांब पुढं थांब थांब.
उडू घेऊ माती लढी कशी वाटते ती? ओके तर मित्रांनो आपण आता घरी आलो आहे आणि आजचा दिवस भारी होता, धमाल होती. आणि आत्ता समोर ढग बघा, कसं वातावरण झालंय बघा, ढगाळ. एक नंबर वाटतंय दृश्य समोरचं. कोकणातलं हे दृश्य बघण्याचा वेगळा आनंद. तिकडे कसा लाल लाल कलर आलाय, भारी वाटतंय ना एकदम. तर हे सहसा शहरामध्ये नाही पाहायला मिळत, परंतु आपल्या कोकणामध्ये अशी दृश्य दिसत असतात कुठे ना कुठे. तर आजचा दिवस भारी होता, एन्जॉयमेंट केलेली. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.